आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। पूर्णा येथे राजमुद्रा चौक येथे मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या आव्हानाचे पालन करून सकल मराठा समाजाच्या वतीने सगळे सोयऱ्यांच्या आदेशाचे कायद्यात रूपांतर करावे, ज्याचे कुणबी पुरावे सापडले त्यांना त्वरित कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे, मराठा आंदोलनावरील गुन्हे मागे घेण्यात यावे, या इतर मागण्या मान्य करण्यासाठी पूर्णा येथील सकल मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ 0 फाटा रोडवरील राजमुद्रा चौक येथे ठीक 11 वाजता रास्ता रोको करण्यात आला। तहसीलदार प्रशांत थारकर, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, तलाठी गोरेसर यांना पूर्णा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सदरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले। आंदोलन सकाळी 11 ते 11:45 पर्यंत रास्ता रोको करण्यात आला। यावेळी उपस्थित उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी आंदोलनासाठी चोख बंदोबस्त लावला होता। जिल्ह्यामध्ये सर्वत्र माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मराठा समाज आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलाय। आज रस्त्यावर उतरण्याचं एकमेव कारण की शासनाने मराठा समाजाची जी फसवणूक केलेली आहे, सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाला कायद्याचं रूपांतर देण्यासाठी जे अधिवेशन बोलवलं होतं, पण तो मूळ उद्देश बाजूला ठेवून दुसरंच कुठेतरी ते अधिवेशनाची दिशा भरकटून नेऊन मराठा समाज फूट निर्माण करण्यासाठी, जे की मागे 2 वेळेस फसवा आरक्षण दिलं होतं आणि आज पुन्हा 3री वेळेस तशीच फसवणूक करून मराठा समाजाच्या ठिकाणी आज उभी फूट पाडण्याचा प्रयत्न केलाय। त्याबद्दल मराठा समाज मुख्यमंत्र्याच्या बद्दलचा निषेध व्यक्त करते आणि मराठा समाजाची मुख्य मागणी हीच आहे की बाबा ज्यांना कुणबी सर्टिफिकेट सापडे, पुरावे सापडे, त्यांना कुणबी सर्टिफिकेट लवकरात लवकर वाटप करा आणि ज्यांचे पुरावे काही कारणास्तव गहाळ झालेत, मिळाले नसतील, तर त्यांना त्यांचे जे सख्खे सोयरे आहेत त्या सख्या सोयऱ्यांना कायद्यात रूपांतर सख्या सोयऱ्यांना करून मराठा आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा। आणि तशी मागणी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली होती। मनोज दादा पुढे शब्द दिला होता आणि एक अध्यादेश काढला, परंतु त्या अध्यादेशाला, त्या शब्दाला मुख्यमंत्री जागले नाहीत आणि त्याबद्दल हा मराठा समाजाचा असंतोष, ही खतखत आज रस्त्यावर उतरलेली आहे। मनोज दादांनी सांगितलेल्याप्रमाणे आजचा आम्ही आदर्श असा हा रास्ता रोको करत आहोत। आदर्श आचारसंहिता, लोक म्हणतील आदर्श रास्ता रोको कसा असतो, तर ह्या रास्ता रोको मध्ये कुठल्याही वयोवृद्धाला आम्ही या ठिकाणी त्रास दिला नाही, त्याला जायला मार्ग मोकळा केलाय। सर्व परीक्षार्थींची काळजी घेतली, त्यांना रस्ता रोको मधून सूट दिलेली आहे। अत्यावश्यक सेवा असतील त्यांना रस्ता रोकोतून सूट दिली आहे। ॲम्ब्युलन्स असेल, कोणी खाजगी गाडीमध्ये एखादा पेशंट असेल, त्याला सुद्धा आम्ही या ठिकाणाहून मार्ग मोकळा करून रस्ता रोको मधून त्यांना सूट दिलेली आहे। परंतु आमची मागणी एकच आहे मुख्यमंत्र्यांनी की आमचा आता अंत बघू नये। आज आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत। भविष्यात काय होईल हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही, म्हणून पुन्हा पुन्हा आमची फसवणूक करू नका आणि मराठा समाजाला दिलेले शब्द तुम्ही पाळा, एवढंच या ठिकाणी तुम्हाला सरकारचं आरक्षण मागितलं कुठलं होतं आम्ही? सरकारने आम्हाला जर ओबीसी मधून देऊन आम्हाला वेगळा प्रवर्ग केला असता तर मान्य केला असता। 2 वेळेस सरकारने दिलं होतं ना, 16% दिलं, 13% दिलं, आज 10% दिलं, मग ते 10% ते 13% 16% का टिकलं नाही? समाजाची भावना अशी आहे की ते फसवा आरक्षण आहे, ते टिकणार नाही, म्हणून ह्याची जबाबदारी कोण घेणार? जर हे 10% आरक्षण नाही लागू झालं तर ह्या काळामध्ये, ह्या मधल्या 2 वर्षाच्या काळामध्ये मराठा समाजाची जी घोर निराशा होणार आहे, जे मराठा समाजाचं नुकसान होणार आहे, ते उद्या मुख्यमंत्री या ठिकाणी भरून देणार आहेत काय? आज 13,000 भरत्या उद्या होणार आहेत, पुढे 2 वर्ष, कारण ह्या कोर्टामध्ये गेलेला घोळ 3-3 वर्ष मिटत नाही, यांना पुढे 5 वर्षाला ध्यान येतंय नेमकं। मग या 5 वर्षात मराठा समाजानं आज काय करायचं? एक तर आमचं तिकडे ईडब्ल्यूएसचं ओपन मध्ये जाणार होतं, ते प्रमाणपत्र बंद केले आणि ह्या 10% मध्ये दिले, हे सुद्धा उद्या कोर्टामध्ये चॅलेंज होत असते, असा पाठीमागला इतिहास। आपण आतापर्यंत उपोषण, आमरण उपोषण केले, धरणे आंदोलन केले, रास्ता रोको केले, तरी सरकारला जाग येत नाही। यापुढील आपली रूपरेषा कशी राहील आंदोलनाची? हे पहा, आजपर्यंत आम्ही शांततेच्याच मार्गाने आंदोलन करू, पण मनोज दादांनी ह्या पुढची दिशा काय आहे उद्या सांगूत म्हणले, परंतु मी एक सामान्य मराठा कार्यकर्ता म्हणून माझं वैयक्तिक मत म्हणायचं म्हणलं तर शासनाचं एकही निवडणूक, एकही इलेक्शन या ठिकाणी होऊ देणार नाही समाज, हे ध्यान ठेवा। आणि आज जे मूग गिळून गप बसले सभागृहात नेते,
त्यांना तर आमच्या दारावर फिरकू देणार, आमच्या धुऱ्याला सुद्धा येऊ देणार नाही. एवढं याद राखा. आज तुम्ही मोठमोठ्या पदावर बसलात मराठा समाजाचा वापर करून, पण आज मराठा वाईट संकटामध्ये वेळेमध्ये असताना तुमच्या तोंडाला दातखिळ्या बसल्यात. पण भाडखाऊ लोकांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, उद्या जर मत मागायला आमच्या दारात आला तर आमच्या हातामध्ये खेटर राहील, एवढं ध्यान ठेवा. आणि ह्याच पद्धतीने मराठा समाज पुढे मार्ग आंदोलन करेल. या अगोदर तुम्ही बोलताना असा उल्लेख केला की खोके सरकार म्हणले आणि धोके सरकार बी म्हणताय. काय सांगायला काय सांगाय म्हणजे काय, ह्या वेळेला दोन्ही सरकारने पाहत असाल, हे लबाड तिघं बी आज सत्तेत असणारे तर महामूर्ख लबाड आहेत आणि विरोधात असणारे ह्यांनी सुद्धा आम्हाला फसवलंय. कारण काँग्रेसच्या काळात आरक्षण दिलं, त्यांची जबाबदारी होती ते आरक्षण कोर्टामध्ये टिकवण्याची, पण टिकवलं नाही. पुन्हा भाजप सरकारनं आरक्षण दिलं, त्यांची जबाबदारी नव्हती का? यांनी संसदेमध्ये इकडे आश्वासन द्यालेत आणि त्याच आश्वासनाला प्रतिशक्ती निर्माण करून कोर्टामध्ये नेऊन आम्हाला झुलवत ठेवालेत आणि आम्हाला विरोध करून ते आरक्षण आमच्याकडून हिसकावून गेलेत. तसंच समाजाची फसवणूक होत आहे, म्हणून आज समाज यांच्या शब्दावर भरोसा ठेवून नाही. माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 27 जानेवारी 2024 रोजी माननीय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना नवी मुंबई वाशी या ठिकाणी सगळ्या सोयऱ्याचं जे आदिपत्र काढलं होतं त्याचं 10 दिवसात कायद्यात रूपांतर करून म्हणून आश्वासन दिलं होतं, ते त्यांनी केलं नाही. त्यामुळं माननीय मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे आदर्श रास्ता रोको प्रत्येक ठिकाणी करण्याचं सांगितलं होतं. त्याप्रमाणे आज पूर्णा तालुका जिल्हा परभणी या ठिकाणी सर्व मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी आदर्श रस्ता रोको करण्यात येत आहे. आणि रस्ता रोकोत जे विद्यार्थी आहेत किंवा परीक्षार्थी आहेत त्यांना जाऊ दिलं जात आहे, जे अपंग आहेत त्यांना सुद्धा जाऊ दिले आहे आणि आदर्श रस्ता रोको या ठिकाणी करण्यात आला आहे. आणि यानंतर उद्या 25 तारखेला माननीय मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवलीला उद्या दुपारी ठीक 1 वाजता सकल मराठा समाजाची बैठक बोलवली आहे आणि पुढील आंदोलनाची दिशा उद्या ठरवण्यात आलेली आहे. आणि मनोज जरांगे पाटील उद्या ज्याप्रमाणे आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे पूर्णा तालुक्यातील सकल मराठा समाज हा त्यांच्या मागे ठामपणे उभा राहून आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आंदोलन करेल. एक मराठा.